हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाखा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मँगलोरमध्ये काय खायचं आणि कुठे खायचं. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. आपण सगळ्यात आधी बघणार आहे की इथलं ऑथेंटिक फूड काय मिळतं आणि त्याचबरोबर इथलं नॉनव्हेज आणि सी फूड जे इथलं फेमस आहे, त्याचबरोबर आईस्क्रीम. तर हे सगळं पाहण्यासाठी स्टे ट्यून. सगळ्यात आधी आम्ही आलो उडुपी कॅफेला आणि इथे आम्ही ट्राय केलं मँगलोरचं ट्रेडिशनल फूड. तर आम्ही ऑर्डर केलेलं आहे मँगलोर बन. मँगलोरला येऊन मँगलोर बन नाही खाल्ली तर काय खाल्लं, त्यामुळे केलेले आहे 2 मँगलोर बन. आणि इथे केलेलं आहे, ही स्पेशल डिश आहे इथली. ह्याचं नाव आहे कडले बजील, नॉट बजील. तर ह्याच्यावरती असं आपल्या इकडे कसं पातळ पोह्याचा चिवडा करतात तसा केलेला आहे. आणि खाली बघू शकता ही चण्याची भाजी आहे. आणि बघूया आता हे खाऊन कसं लागतं. हे त्याच्याबरोबर हे दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर चटणी पण दिलेली आहे. चटणी नॉर्मल खोबऱ्याची चटणी आहे. पण आपण पहिलं हे ट्राय करूया. छान आहे रे, हे थोडं हेल्दी वाटतं. टेस्ट थोडी गोड पण आहे, तिखट पण आहे. आणि खोबरं पण टाकलं त्यांनी, फ्रेश खोबरं आहे बघ. फ्रेश खोबऱ्याने चांगल्याची फोडणी दिलेली आहे हरभऱ्यांना. आणि वरून हा चिवडा हे घरी ॲज अ स्नॅक्स ट्राय करायला अजिबात हरकत नाही, खूपच मस्त आहे. थंड आहे हा, गरम नाही केलेला त्यांनी. नाही एवढं चांगलं इथे. आपण जे खाल्लेलं होते ना आधी उडुपीमध्ये मँगलोर पण चांगला मिळाला, खरं मँगलोरमध्ये नाही मिळाला. टेस्ट केल्यावर त्यांनी मला परत गरम गरम बन आणून दिलेला आहे. हा आपण ट्राय करूया. हा बघा, मस्त स्वाद येत आहे. म्हणजे स्मेल असा परफेक्ट लेअर आलेला आहे. आणि दिसताना तर थोडं सुंदर दिसतं, पण स्टील मला फील आहे की हा आतून तेवढा बेक झालेला नाही आहे, जसं मी उडुपीमध्ये ट्राय केलं. आलेले आहे गोळी भजी, जे ऑर्डर केलेलं होतं एकदम गरम गरम आहे. एकदम फ्लफी आहे. सॉफ्ट एकदम अशी बाहेर क्रस्ट आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. एकदम थोडेसे स्वीट लागतात हे, पण मस्त. आणि कडल्या भाजीला इतकं आवडलं की परत एकदा ऑर्डर केलेलं आहे. ही डिश तुम्ही 100% रिकमेंडेड हवा, नक्की खावा म्हणलेलं. गोळी भजीची अजून एक खासियत की हे थोडंसं गोड आहे आणि त्यात ती खोबऱ्याची चटणी थोडीशी स्पायसी, आणि हे जे कॉम्बिनेशन जातं गोड आणि तिखट हे मस्त लागत आहे. त्यामुळे हे पण मी 100% रिकमेंड करेन. तोंडात घातलं की तो असा स्मूदीनेस एकदम फील होतो. लास्टला ऑर्डर केलेली आहे फिल्टर कॉफी. आणि इतक्या म्हणजे ठिकाणी आम्ही फिल्टर कॉफी टेस्ट केलेली आहे, पण इथे हे जे पितळेचं एकदम चकाकतेलं पात्र दिलेलं आहे ना, ह्यानी कॉफीची मजा एक वेगळीच येणार आहे. वेगळी म्हणजे एकदम वेगळी. कारण की आत्तापर्यंत सगळ्या ठिकाणी स्टीलचे द्यायचे राईट, आणि पितळ्याचे जरी असले तरी एवढे छान नसायचे. आणि हे खरंच म्हणजे माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळं या हॉटेलमध्ये ही गोष्ट तर मला खूपच आवडली. एकदम गरम गरम कॉफी आलेली आहे. छान आहे ना? ओके. ते बघूनच कळायला लागले की प्रेझेंटेशनवरून त्याची अर्धी टेस्ट फुलफिल होता.
तर आम्ही आलेलो आहे मँगलोरमधील बांबू रेस्टॉरंटला. इंटेरियर पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की पूर्ण बांबू थीम बेस्ड रेस्टॉरंट आहे हे. ॲम्बियन्स तर मस्त आहेच, पण त्याचबरोबर इथे मिळणारी बिर्याणी पण तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण इथे मिळते बांबूमध्ये शिजवलेली बिर्याणी. बिर्याणीबरोबर आम्हाला मिळाला रायता आणि सॅलड. 100% नाही, पण 20% शिजवलेली असते, जी मँगलोरमध्ये ही खूपच फेमस आहे. असा वाफाळलाय मस्त आहे. तांदूळ परफेक्ट शिजलेला आहे. टेस्ट पण एकदम बॅलन्स आहे. थोडंसं वॉटरी टेक्स्चर वाटतं, पण एकदम स्लाईटली आहे. पण त्याच्यामुळं ना असा राईस जास्त ड्राय वाटत नाही किंवा बिर्याणी जास्त ड्राय वाटत नाही. एकदम परफेक्ट कुकड आहे. आता विथ रायता ट्राय करते. विथ रायता पण चांगले लागते आणि विदाऊट रायता पण छान लागते. दोन्ही पण. मी तर पहिल्यांदाच ट्राय करते बांबू राईस. आता पण बघूया चिकन शिजलं आहे का नाही प्रॉपर. तर हो, प्रॉपर शिजलेलं आहे, प्रॉपर एकदम. आणि टेंडर वाटत आहे. टेंडर चिकन एकदम फ्रेश वाटत आहे. खाताना पण मस्त, एकदम परफेक्ट कुक आहे. नॉट ओव्हर कुकडं किंवा कच्चं आहे असं नाही अजिबात फील होत. आणि एकदम ज्युसी टेस्ट येते आहे चिकनची. म्हणजे चिकन फ्रेश वापरलं आहे, त्यामुळे तो ज्युसीपणा पण येईल त्यामध्ये. छान आहे. ओव्हरऑल मस्त. 10 of 10. मस्त. एकदा ट्राय करायलाच पाहिजे. तर आता आपण बघणार आहे मँगलोरमधील फेमस सी फूड मिळणारं रेस्टॉरंट. आणि हे मछली रेस्टॉरंट खूपच जुनं आहे आणि खूपच फेमस. आपण काय काय खाणार आहे बघूया. असं मेनू कार्ड आहे एकदम सिम्पल पद्धतीचं, कारण हे बहुतेक घरगुती पद्धतीनंच पहिला चालू केलं होतं हॉटेल. आणि कुठेही प्राईस लिहिलेली नाही आणि मेनू पण खूपच कमी आहे. पण टेस्टसाठी हे हॉटेल खूप फेमस आहे. इथे काहीही एक्स्ट्रा प्रेझेंटेशन मिळणार नाही, त्यामुळे एकदम घरगुती पद्धतीने म्हणलं आहे तसंच इथे मिळालेलं आहे. इथे व्हेज पण मिळतं आहे, त्यामुळे व्हेज लोकांनी अजिबात मायूस होऊ नका. प्रदीपसारख्या लोकांसाठी पनीर पण मिळतं इथे, येऊ शकता. त्यामुळे डिसअपॉइंट व्हायची अजिबात गरज नाही. मी आता कॉन्सन्ट्रेशन करत आहे फिश, आणि फिश बरोबर मी घेतलेला आहे नीर डोसा आणि त्याने दिलेला आहे रस्सा. आणि जो मसाला वापरला आहे ना त्याच्यातच सगळी जादू आहे. असा फिश मी कधीच खाल्ला नव्हता, कधीच. आणि एकदम परफेक्ट कुकड आहे आणि पूर्ण तुपामध्ये भाजलेला आहे. तवा फ्राय घेतलेला आहे मी, पापलेटचा तवा फ्राय पूर्ण तुपामध्ये. पण मसाल्यात काहीतरी जादू आहे जी बाकीच्या ठिकाणी नाही मिळत. त्यामुळे मँगलोरला आला तर 1000% जास्त मी रिकमेंड करेन की मछलीला या. कारण मला पण आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी रिकमेंड केलं आहे म्हणून मी इथे आले, आणि त्या सगळ्यांना थँक्यू. एकदम फ्रेश आहे, बघितल्यानंतरच कळतं आहे. आणि टेस्ट पण एकदम स्मूथ आहे. त्यामुळे मी तरी ह्या काय म्हणतात त्या रेस्टॉरंटच्याच प्रेमात पडले. मी रोज खाऊ शकते इथे येऊन. असा फिश इथं मिळतो. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही एकच दिवस आहे, तर आज लास्ट डे. मी खूपच रेअरली फिश खाते, खूपच रेअरली. आणि मी ऑर्डर केलं आहे पापलेट. तुम्ही बघू शकता मी ऑलमोस्ट फिश कंप्लीट केलेलं आहे. इतक्या व्यवस्थित पद्धतीने मी खाऊ पण शकत नाही. आय डोंट नो मी किती व्यवस्थित पद्धतीने आता खाल्ला आहे. पण ऑलमोस्ट फिश अजून थोडा आहे, तो पण मी आता फिनिश करीन. खूप भारी आहे, नक्की या रेस्टॉरंटला. आम्ही आलेलो आहे मँगलोरचं फेमस आईस्क्रीम पार्लर पब्बास म्हणून आहे, जिथले आईस्क्रीम खूपच फेमस आहे. अशी गर्दी तुम्ही बघू शकता इथे.
असे सगळे वेटिंगमध्ये आहेत. मिनिमम किती वेळ लागेल गर्दीला नाही सांगू शकत. तर ह्याची एक हिस्ट्री सांगायची आहे की पब्बासमध्येच का गेलं पाहिजे. कारण मँगलोरचं आयडियल आईस्क्रीम तर फेमस आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण पब्बासमध्ये तेच आयडल आईस्क्रीम दिलं जातं. त्यामुळे आयडलच्या कुठल्याही ब्रांचमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पब्बासला आला तर इथे तुम्हाला सगळ्या व्हरायटी मिळतील आयडलच्या. आणि ह्यांनी तेच सर्व करतात, पण त्यांची काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यामध्ये असतेच. तर म्हणून पब्बास हे फेमस आहे. आणि असा एक फॉर्म दिला जातोय ज्यामध्ये 3 आईस्क्रीम आणि 3 टॉपिंग असतात, जे आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पब्बा स्पेशल जे आईस्क्रीम आहे म्हणजे कस्टमाइज्ड आईस्क्रीम खाल्ल्यासारखं इथे. आणि असं प्रत्येकाला दिलं जातं जो पब्बा स्पेशल आईस्क्रीम ऑर्डर करतो. प्लेन सँडविच ऑर्डर केलं आहे, पण फक्त टोमॅटो आणि काकडे बट चटणी जी घातली आहे ती हिरवी बघूया. पण आपण खायला आलो आईस्क्रीम, तर आईस्क्रीम बघूया. तर हे सेमच आहे आतमधलं स्टफिंग. तर टेस्ट करूया. ओके ओके आहे. खायला आलो आईस्क्रीम, परत एकदा तेच फोकस ऑन आईस्क्रीम. तर पब्बा स्पेशलमध्ये मी 3 फ्लेवर ऑर्डर केले होते. एक मँगो, सीताफळ आणि अंजीर. आणि त्याच्यावरती वेगळे सॉस होते. तर ते मी आता सांगते. थोडेसे यांनी चॉप केलेले फ्रूट्स पण टाकले आणि रोस्टेड कॅशू पण आहे. तर सगळ्यात आधी मी मँगो ट्राय करते. ह्याच्यावरती ब्लॅक करंट सॉस टाकलेला आहे. दोन्ही पण फ्लेवर कॉम्प्लिमेंट करत आहेत आणि मस्त टेस्ट येत आहे. आता मी ट्राय करते अंजीर आणि ह्याच्यावरती हनी सिरप टाकलेला आहे. मस्तच. आणि आता मी ट्राय करते सीताफळ, पायनॅपल क्रश टाकलेला आहे त्यांनी. मला फक्त यामध्ये सीताफळ ओके वाटला, पण अंजीर आणि मँगो टेस्ट जबरदस्त आहे, जबरदस्त. तर टॅफ्रेटमध्ये ह्यांनी पिस्ता आणि ऑरेंज फ्लेवरचे 2 आईस्क्रीम आणि मध्ये व्हॅनिला आहे. आणि मध्ये सगळे चॉप केलेले फ्रूट्स टाकलेत आणि परत एकदा खाली आईस्क्रीमचा लेअर दिलेला आहे. तर आता मी सगळ्यात आधी ट्राय करते आईस्क्रीम, व्हॅनिला आणि पिस्ता. टू गुड. म्हणजे ना हे तोंडात टाकल्यानंतर इतक्या म्हणजे काही सेकंद ते विरघळून केलं. इतकं स्मूथ टेक्स्चर आहे ह्याचं. आत्ता कळालं की टॅफ्रेट सगळ्यात काय इतकं फेमस आहे. सगळ्यांच्या टेबलवर मी आले हेच आईस्क्रीम दिसत होतं, त्यामुळे हे मी फिक्स ऑर्डर केलं. आणि आता ऑरेंज पण ट्राय करते. टू गुड. प्रदीप कॅमेरा बंद कर, नाही तर सगळं आईस्क्रीम असंच फक्त मी संपवून टाकेल. इतकं मला आता असं खायचं स्टॉपच नाही करू शकत, इतकं छान आहे. मला सांग, किती एक्सायटेड आहेस तू परत एकदा पब्बासमध्ये आलायस? काल खूप चांगलं होतं आईस्क्रीम, म्हणून परत एकदा आलोय. आलेला आहे तिरामिसू अँड गडबड आईस्क्रीम. वरती त्याने छानसा ब्राउनी क्रश करून टाकली आहे. नंतर सिरप पण आहे आणि ही व्हिपिंग क्रीम. तर छान आहे, मस्त आहे. मी थोडासा खालचा पोर्शन चेक करते. आतापर्यंत खाल्लेला वन ऑफ द बेस्ट तिरामिसू. आय गेस हे मँगोचं टॉपिंग असेल. स्ट्रॉबेरी क्रश पण टाकलेला आहे यामध्ये. गडबड इथल्या सगळ्या लोकांचं फेमस आहे. आणि गडबड हे आईस्क्रीमचं ओरिजिनच मँगलोर आहे. इथे सगळ्यात पहिला गडबड आईस्क्रीम सर्व करायला सुरुवात झाली होती. त्यानंतर सगळीकडे फेमस झालेलं आहे ऑल ओव्हर इंडिया. तर
इथलं गडबड आईस्क्रीम ट्राय करायला अजिबात विसरू